तुमचं ते खटला आहे तिचा. तोच तो. आम्ही नाही का त्याला पुणे दरबारात चिकटवला. स्मरतोय थोडासा. स्मरतोय ना त्याने पाठवलंय पत्र. बघा काय तरी मी तुम्हाला सांगत होतो. काय नेहमीप्रमाणे वाड्यावर जायला निघालो. मी गेलो की एक काळ माझं आडवं उजवीकडून डावीकडे. काय सांगताय? हे तर काहीच नाही. नेहमीप्रमाणे वासंती पेय पानास असे पेय भरले. आणि प्रथमग्रासे मक्षिका बादाम म्हणजे माशी पडली त्या. तरी मी म्हणतच होतो ते काहीतरी विपरीत घडला. अरे घडले. थांबा. ऐका मंडळी, हा लखोटा काय सांगतो ऐका. आपल्या राज्यातील अधिकाऱ्यांविरुद्ध रोज येणाऱ्या तक्रारींमुळे पेशव्यांच्या कचेरीतले रुमाल वाहून चालले आहेत. पेशव्यांना नवीन रुमाल खरेदी करावे लागते. काय हलकट लोक आहेत. अरे थांबा थोडं, वाचू द्या ना पूर्ण. तर अशा अधिकाऱ्यांची गुप्त चौकशी करण्यासाठी एक सरदार गुप्त रूपाने आपल्या भागात येणार आहे आणि सदरील अधिकाऱ्याला कडक शिक्षा करण्याची गुप्त शिफारस ते करतील. तेव्हा सगळ्यांनी गुप्त आपले सावध राहावे. सगळ्यांनी सावध राहावे. आता सगळ्या खात्यांची चौकशी होणार. हो सगळ्या खात्यांची, सगळ्या खाणाऱ्यांची सुद्धा. हो पण हे पत्र येऊन 3 दिवस झाले. हो ना. जरा आधी कळवलं असतं तर काहीतरी केलं असतं आम्ही. शिकवा. नाही तुम्ही शहाणपणा शिकवा आता. तेवढंच बाकी राहिले आमचं ऐकायचं. नाही तुम्हाला मोत्तद्दारचा सेनापती केला इथंच आमची चूक झाली. नाही पेशव्यांसमोर मारे 500 सैनिकांचा खर्च वसूल करून घेतला. हो काय आहेत का तेवढे सैनिक? आणि तो पलटण पाहायला आला तर? अरे बापरे, हो असतील 5-50 नक्की असतील बघा. 5-50 असं काय करताय? अहो तुमच्या वाड्यावर मी परवा दिवशी 500 लोकांची गर्दी पाहिली. आम्हाला वाटलं सैन्य भरती चालली असेल. हो ती असं छाछरताय काय? हो ते सैन्य भरती कुठलं हो ते आमच्या दुसऱ्या कुटुंबाच्या पहिल्या मुलीच्या लग्नाचं फराळ होतं. अरे बापरे. वरा असू द्या. नाही काय म्हणतोय मी, कोणाला पत्ता लागणार आहे? असू द्या. एक काम करा, 8-10 दिवस त्यांना घ्या ठेवून आणि एकदा तो बुवा येऊन गेला की मग करा बोलवण. आणि हो ते मारुतीच्या मंदिरासमोर ते 50 भिकारी उचला आणि दाखवा सैन्य भरती करतो म्हणून. अरे सेनापती काय हे? कंपनी सोडवली म्हणायची का तुमच्यावर? 500 जाऊ दे किंवा 100 तरी. हो ना. सत्याला जागा जरा. मला नका शिकू. सत्याला जागा म्हणे स्वतःला काय रामशास्त्री समजायला लागलात का? अहो परवा लेकीच्या लग्नात आहेर म्हणून चपलार घातला. तो घातला. चक्क पितळेचा निघाला म्हणे हे सत्याचे पुजारी. काय सांगताय काय? गजमलच्या बायकोनी तो हार आम्हाला भेट म्हणून दिला होता. अलीकडे म्हणून सत्याची चाळ म्हणून राहिली ना. नाही पण मला वाटतं की गजमलच्या बायकोनी यांनाच काय म्हणून दिला. मी सांगतो, काळा बाजार करतो, लोकांना ठकवतो, चोरीचा माल विकत घेतो. गजमल त्याला अटक करून त्यांच्यासमोर उभा केला. यांनी त्याला चक्क सोडला. यात कोतवालही काही कमी नाही. म्हणजे खरं म्हटलं तर सगळ्याच अधिकाऱ्यांचे हात तगडा खात, पण आमच्याच विरुद्ध बभरा मात्र जास्त. तो कसा? आता देवळातले पुजारी देवते पुढचा नैवेद्य घेतात की नाही, तसंच न्यायदेव